गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवरती मी अभिजित सरचे स्वागत करतोय। आज आपण बघणार आहोत एफडीए जी एक्झाम आहे 2025 मध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी या पदाची जाहिरात निघालेली आहे। ती एक्झाम कोणामार्फत घेतली जाणार आहे याचा आपल्याला संपूर्ण सिलेबस बघायचा आहे आणि त्यामध्ये जे महत्त्वाचा सब्जेक्ट आहे आपला टेक्निकलचे जे 40 क्वेश्चन आहे त्याचा इन डिटेल सिलेबस दिलेला आहे। त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत। त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे, तसेच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। त्या अगोदर आपल्या डबल अकॅडमी मध्ये एफडीए बॅच स्टार्ट झालेली आहे 20 नोव्हेंबर पासून। या बॅचचे सर्व विषयाचे क्लासेस बेसिक पासून स्टार्ट होणार आहेत। या सर्व विषयासहित बॅच असणार आहे। वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गटक आणि विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ गट ब अराजपत्रित पदाकरिता ही जाहिरात प्रसिद्ध झाली होती। यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असणार आहे। सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला बघायला मिळणार आहे। तसेच जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्ट सिरीज आणि ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अकॅडमी मार्फत देण्यात येणार आहेत। तसेच तुमचं जर एखादं लेक्चर मिस झालं असेल तर ते लेक्चर अनलिमिटेड वेळा बघण्याची पण सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच असणार आहे। अगदी कमी शुल्क आहे, 2500 रुपयामध्ये तुम्हाला 6 महिन्याची व्हॅलिडिटी देण्यात आलेली आहे। तसेच तुम्हाला फक्त टेक्निकल बॅच जॉईन करायची असेल, यामध्ये केमिस्ट्री असेल, मायक्रोबायोलॉजी, बायोलॉजी, बायोकेमिस्ट्री या संपूर्ण विषयासोबतच जे मायनर ऍक्ट दिलेले आहेत, माहिती अधिकार कायदा 2005 आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा 2015 या कायद्यासहित ही बॅच असणार आहे। फक्त 2000 रुपयामध्ये तुम्हाला 6 महिन्याची व्हॅलिडिटी देण्यात येणार आहे। ओके, तर आपण जास्त वेळ न घेता जो सिलेबस दिलेला आहे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गटक संवर्गाकरिता याविषयी आपण माहिती बघणार आहोत। फर्स्ट जो सेक्शन आहे इंग्लिश, सेकंड आहे मराठी, त्यानंतर जीके मध्ये मायनर ऍक्ट प्लस पॉलिटी असेल, हिस्ट्री, जिओग्राफी यासोबतच टेक्निकल सब्जेक्टचा पण फक्त त्यांनी सब्जेक्ट दिलेले आहेत। आपण त्याचे जे टॉपिक आहेत हे पण सांगणार आहोत। ठीक आहे, यामध्ये फर्स्ट जो सब्जेक्ट आहे पेपर लँग्वेज इंग्लिशचा पेपर लेवल आहे हायर सेकंडरी। यामध्ये ग्रामर मध्ये सिनोनिम्स, अँटोनिम्स, स्पेलिंग, पंक्च्युएशन असेल, व्होकॅब्युलरी हे किती प्रश्न असणार आहेत 25 प्रश्न 30 गुणांकरिता, म्हणजे एक प्रश्न 2 गुणांकरिता विचारला जाणार आहे। त्यानंतर नेक्स्ट सब्जेक्ट आहे सब्जेक्ट मराठी लँग्वेज, हा पण हायर सेकंडरी लेवल असणार आहे। याची मराठी व्याकरण मध्ये वाक्यरचना आहे, शब्दार्थ, प्रयोग, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्यानंतर भाषा सौंदर्य, उपमा, अलंकार, म्हणी, वाक्प्रचारांचा अर्थ, तसेच प्रसिद्ध पुस्तके आणि लेखके तशी योग्य जोड्या लावा। 15 प्रश्न 30 गुणांकरिता विचारले जाणार आहेत। त्यानंतर सेक्शन दिलेला आहे जनरल नॉलेज जीकेचा, यामध्ये करंट अफेअर्स आहेत। आपण पुढे सांगणार आहोत तांत्रिक विषयाचा नेमका अभ्यास कसा करायचा आहे, त्याचा टॉपिक वाईज सिलेबस आपण बघणार आहोत। यामध्ये करंट अफेअर्स आहे इंडिया आणि महाराष्ट्र, इंडियन हिस्ट्री आहे, त्यानंतर इंडियन जिओग्राफी, इंडियन कॉन्स्टिट्यूशन वरती प्रश्न, जनरल सायन्स आहे, स्पोर्ट्स अँड कल्चर, त्यानंतर 2 मायनर ऍक्ट आहेत, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट अँड महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ऍक्ट 2015, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेज प्लस मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन, बेसिक अरिथमेटिक नॉलेज। त्यानंतर जो टेक्निकलचे जे सब्जेक्ट आहेत यामध्ये सेक्शन 4 मध्ये केमिस्ट्री दिलेला आहे, अनालिटिकल केमिस्ट्री, इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री आणि बायोलॉजी। ग्रुप सी चा आपण सिलेबस पूर्ण बघितलेला आहे। त्यानंतर ग्रुप बी करिता बघूया, नॉन गॅजेटेड जे पोस्ट आहे सेम पहिले जे 3 टॉपिक आहेत मराठी, इंग्लिश, जीके सेम असणार आहे। फक्त यामध्ये त्यांनी काय चेंजेस केलेले आहेत, सेक्शन 4 मध्ये टेक्निकल सब्जेक्ट मध्ये केमिस्ट्री आहे, केमिस्ट्री मध्ये 2 पार्ट, अनालिटिकल केमिस्ट्री अँड इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री, त्यानंतर आहे बायोलॉजी, मायक्रोबायोलॉजी अँड लास्ट जो आहे बायोकेमिस्ट्री। यामध्ये फक्त कोणता सेक्शन जास्त ऍड करण्यात आलेला आहे बघूया आपण। ग्रुप सी मध्ये बायोलॉजी आहे, अनालिटिकल केमिस्ट्री, ठीक आहे। यामध्ये मायक्रोबायोलॉजी आणि बायोकेमिस्ट्री या 2 सब्जेक्टची भर घालण्यात आलेली आहे, ठीक आहे। मायक्रोबायोलॉजी आणि बायोकेमिस्ट्री, बाकी जे फर्स्ट 3 सब्जेक्ट आहेत केमिस्ट्री, बायोलॉजी सेम आहेत ग्रुप बी आणि ग्रुप सी करिता। तुम्ही दोन्ही पदाकरिता एकत्रित बॅच जॉईन करू शकता, ठीक आहे। त्यानंतर जो मेन पार्ट आहे आपल्याला सांगितल्याप्रमाणे तांत्रिक विषयाचा नेमका अभ्यास कसा करायचा आहे
याकरिता तुम्हाला दिवसाला कसं नियोजन करायचं अभ्यासाचं बघूया आपण. दिवसाला 6 तास जर तुम्ही अभ्यास करत असाल, यामध्ये 3 तास पहिले जे 3 सेक्शन आहेत त्याला द्यायचे आहेत आणि 3 आवर्स टेक्निकल सब्जेक्टला. ठीक आहे, याचा आपण डिटेलमध्ये रेफरन्स बुक सांगितलेले आहेत कोणकोणते वाचायचे, किंवा आपल्या डबल अकॅडमी मध्ये नोट्स पण अवेलेबल आहेत, ऑनलाईन टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे. 3 तासामध्ये तुम्हाला 3 सब्जेक्ट दिलेले आहेत. एका दिवशी एकच सब्जेक्ट तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्याचा. ठीक आहे, यामध्ये तुम्ही जर बायोलॉजी जर घेतला किंवा केमिस्ट्री, तर याचा अगोदर तुम्हाला सिलेबस समोर ठेवायचा आहे. टॉपिक काय आहेत या सब्जेक्टचे डिटेल टॉपिक लिस्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. रेफरन्स बुक जे सांगितलेले आहेत तुम्हाला ते, किंवा नोट्स जर अवेलेबल होत असतील तुमच्या ग्रॅज्युएशनच्या किंवा डबल अकॅडमी मधनं जर मागवल्या तुम्ही तरी सफिशियंट आहे. टेक्निकलचे जे क्वेश्चन आहेत 40 क्वेश्चन 80 मार्क. ठीक आहे, 1 क्वेश्चन 2 मार्क करिता विचारण्यात येणार आहे. ठीक आहे, बायोलॉजी झाला, केमिस्ट्री झाला, मायक्रोबायोलॉजी अँड केमिस्ट्रीमध्ये 2 अनालिटिकल अँड इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री, आणि ग्रुप बी करिता 2 सब्जेक्ट ऍड आहेत. मायक्रोबायोलॉजी, यामध्ये फूड मायक्रोबायोलॉजी आहे, मायक्रोबायोलॉजी अँड बायो केमिस्ट्री. ठीक आहे, केमिस्ट्रीचाच हा सब ब्रँच आहे, त्याचा पण आपल्याला इन डिटेल मध्ये सिलेबस तुम्हाला सांगितलेला आहे. या विषयाला प्रत्येक दिवशी तुम्हाला 3 तास किमान, तुम्ही जर जॉब करून जर अभ्यास करत असाल तर 3 तास तरी द्यायला हवेत. ठीक आहे, तुम्ही जर फुल टाइम अभ्यास करत असाल तर किमान दिवसातला 12 तास अभ्यास तुमचा झाला पाहिजे. किती? 12 तास अभ्यास पूर्ण झाला पाहिजे. 12 तासामध्ये तुम्हाला शेवटचे 2 तास आपण दिवसभरामध्ये काय अभ्यास केला त्याचं तुम्हाला रिव्हिजन करायची असते. ठीक आहे, असं तुम्ही पूर्ण प्लॅनिंग करायचं आहे. आपल्याकडे टार्गेट ठेवायचं आहे 90 दिवस बाकी आहे. टीसीएस मार्फत एक्झाम जी घेतली जाणार आहे एफडीए ची, याला फक्त 90 दिवस म्हणजे 3 महिन्याचा अवधी शिल्लक आहे. त्या दृष्टीने आपण सुरुवातीला पूर्ण सिलेबस डोळ्यासमोर ठेवायचा आहे, त्याचे टॉपिक आणि आपला आतापर्यंत कोणकोणत्या सब्जेक्टचा अभ्यास झालेला आहे. जर कोणी जर आत्ताच सुरुवात करत असेल तरी पण काही हरकत नाही, तुम्हाला 3 महिन्याचा अवधी देण्यात मिळणार आहे. ठीक आहे, सिलेबसची कॉपी आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पीवायक्यू पण लक्षात घ्यायचे. त्यानुसारच तुम्हाला नेमके प्रश्न कसे विचारले जाणार आहेत त्याचं एक आकलन होईल, समजणार आहे. टेक्निकलचे पण प्रश्न अगदी सोपे असतात. 40 पैकी तुमचे 25 मार्क म्हणजे क्वेश्चन बरोबर यायला पाहिजे, 50 मार्क तुम्हाला मिळायला पाहिजे. त्यावेळेस तुमचं अंतिम गुणवत्ता यादीमध्ये नाव असणार आहे. खूप कॉम्पिटिशन कमी आहे, 20 ते 25 हजार फॉर्म येणार आहेत. आपण आरटीआय टाकलेला आहे, आरटीआय मार्फत आपल्याला माहिती तर मिळणारच आहे, परंतु तुम्हाला एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. आणि पेमेंट वगैरे तर आपण पूर्ण इन डिटेल याचं डिस्कशन केलेलं आहे. खूप चांगली पोस्ट आहे, एफडीए डिपार्टमेंट पण चांगला आहे आणि 4 ते 5 वर्षानंतर ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्या दृष्टीने तुम्हाला प्रत्येक विषयाचा प्रत्येक टॉपिकचा चांगला अभ्यास करायचा आहे, स्किप कोणताही टॉपिक करायचा नाही. ठीक आहे, त्यानंतर आपल्या डबल अकॅडमीमध्ये ज्या बॅचेस 20 नोव्हेंबर पासून स्टार्ट होत आहे, यामध्ये एफडीए बॅच सेकंड बॅच स्टार्ट होत आहे. तर सर्व विषयासहित असणार आहे. 2,500 रुपयामध्ये तुम्हाला 6 महिन्याची व्हॅलिडिटी. तसेच टेक्निकल पण बॅच आहे, फक्त तांत्रिक विषयाची पण ही जी बॅच आहे 2,000 रुपयामध्ये तुम्ही परचेस करू शकता. बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे 8010 45 77 60 या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. ओके, थँक्यू सर्वांचे. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे, जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे चॅनलला, जेणेकरून तुम्हाला एक्झाम रिलेटेड किंवा अपडेट असतील, ऍडव्हर्टाइजमेंट किंवा जे फ्री व्हिडिओ आहेत, फ्री लेक्चर आहेत ते तुम्हाला बघायला मिळणार आहेत. ओके, ऑल द बेस्ट सर्वांना अभ्यासाकरिता. थँक्यू.